जे मुलं नुकतीच नोकरीला लागलेले आहेत किंवा जे व्यवसाय करायला लागलेले आहेत त्या सर्वांना माझा एक मोलाचा सल्ला आहे. मित्रांनो, मी माझ्या आयुष्यामध्ये जवळपास 25 वर्ष स्ट्रगल केलाय आणि गेल्या 2 वर्षांमध्ये माझी आर्थिक परिस्थिती सुधारली. त्याचं कारण काय माहितीये? जेव्हा माझा पहिला पगार आला, जेव्हा माझा पहिला इन्कम आला, तेव्हा मी त्याचं नियोजन काहीसं पुढील प्रमाणे केलं होतं. माझ्या एकूण पगारातील जवळपास 30% रक्कम मी माझ्या सेव्हिंग अकाउंटवरती ठेवून दिली. 15% रक्कम मी वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केली आणि 5% रक्कम मी इमर्जन्सी फंड मध्ये टाकली. म्हणजे जवळपास माझ्या इन्कमच्या 50% रक्कम मी वाचवली आणि मग उरलेल्या 50% रकमेमध्ये खाणं, पिणं, फिरणं, कपडे घेणं, त्याचबरोबर कुटुंबाची जबाबदारी पार पाडणं, या सगळ्या गोष्टी बघितल्या. मित्रांनो, अनेकांना न जमणारा हा बॅलन्स मी माझ्या आयुष्यामध्ये साधला. त्याचबरोबर हे करत असताना मी माझी लाईफस्टाईल सुद्धा मेंटेन ठेवली. त्याचबरोबर सेव्हिंगच्या माध्यमातून मी पैसे सुद्धा वाचवले आणि वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करून मी अर्निंगचे मल्टिपल सोर्सेस तयार केले. त्याचबरोबर भविष्यामध्ये मला कधी अडचण आली तर त्यासाठी इमर्जन्सी फंड पण तयार केला. म्हणजेच मी माझ्याकडे असलेल्या पैशांचा आयुष्यासोबत बॅलन्स साधला. त्यामुळे माझ्या आयुष्यातील 90% दुःख हे कमी झाले. याचं कारण एकच आहे की मी फायनान्शियल स्टेबल होत चाललो आहे. आता मी हा बॅलन्स कसा साधला, बॅलन्स साधताना मला काही अडचणी आल्या का, अर्निंगचे मल्टिपल सोर्सेस कसे तयार केले, 25 वर्षांची गरिबी अवघ्या 2 वर्षामध्ये कशी दूर केली, या सगळ्यांवरती मी तुम्हाला फायनान्स टिप्स देणार आहे. त्यासाठी फायनान्स विथ रोहित या माझ्या पेजला नक्की फॉलो करा.